चलो भाई लोग, लेट्स स्टार्ट द टुडेज सेशन. रेजिस्टन्स. काल आपण ऑलमोस्ट चॅप्टर आपला संपत आलेला आहे. कोणता? सेमी कंडक्टर. आज आपल्याला सेमी कंडक्टर संपवायचा आहे. अँड वी आर गोइंग टू जंप ऑन द EM waves. ओके, म्हणजे पुन्हा 12th स्टँडर्ड कडे जायचं आहे ॲज गुड ॲज. पण त्याच्या आधी आपण हा चॅप्टर सेमी कंडक्टर. येस, स्टॅटिक अँड डायनामिक. हा काल बरं घरी जाऊन वाचलं काय सगळं? कळलं का? वाचलं नसेल तर आजच्या आज हे वाचा. काल जे आपण शिकलोय ते त्यातलं काही कळलं नाही तर मला इमिजिएटली विचारा. हा, ऍक्सेप्टर म्हणजे काय? जो ऍक्सेप्ट करतो तो ऍक्सेप्टर. डोनर म्हणजे देतो तो डोनर. आता पेंटाव्हॅलेंट ऍटम हे इलेक्ट्रॉन देतात म्हणून त्याला डोनर. आणि ट्रायव्हॅलेंट ऍटम हे इलेक्ट्रॉन घेतात म्हणून त्याला ऍक्सेप्टर. हा, हे दॅट इज अबाउट ओपन ऍटम. सिलिकॉन ऍक्सेप्टर किंवा डोनर नाहीये. तो ॲल्युमिनियम. आता ॲल्युमिनियम काय? ट्रायव्हॅलेंट आहे का टेट्राव्हॅलेंट आहे? ट्रायव्हॅलेंट म्हणजे तो काय झाला? ऍक्सेप्टर. ओके. आर्सेनिक तो काय झाला? डोनर. खतम. त्याचा एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्राचा वाचतो ना, राहतो ना पेंटामध्ये. तो एक एक्स्ट्राचा इलेक्ट्रॉन ते शेअर नाही, तो फ्री राहतो. हे बघा, इंट्रिन्सिक मध्ये काय गंमत घडते? इन द इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर ऑल इलेक्ट्रॉन्स आर बाउंडेड. म्हणजे तुम्हाला इंट्रिन्सिक मध्ये जर काही इलेक्ट्रॉनला फ्री करायचं असेल तर त्याला पहिल्यांदा फ्री करायला एनर्जी द्यावी लागते आणि मग पळायला एनर्जी द्यावी लागते. बरोबर आहे का? आता पेंटाव्हॅलेंट मध्ये काय होणार? ऑलरेडी तुला एक इलेक्ट्रॉन ऑलरेडी फ्री मिळतोय, बरोबर की नाही? आणि त्यामुळे तो इलेक्ट्रॉन बाहेर काढायची एनर्जी लागत होती ती आता लागेल का? नाही लागणार. म्हणजे आपल्याला कमी एनर्जी लागेल. सो इंट्रिन्सिक पेक्षा एक्सट्रिन्सिकला कमी एनर्जी द्यावी लागते आणि म्हणून तर आपण एक्सट्रिन्सिक वापरतो, इंट्रिन्सिक वापरत नाही. कारण की इंट्रिन्सिकला काय करावं लागतं? त्याला फ्री करावं लागतं आणि पळवावं लागतं. एक्सट्रिन्सिकला ऑलरेडी आयदर मला होल एक फ्री मिळतो एन मध्ये, आणि म्हणून तर एकटा एन आणि एकटा पी पण वापरत नाहीत ना. पी आणि एन म्हणजे मला एक होल एक्स्ट्राचा मिळाला इकडे आणि एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्राचा मिळाला इकडे. आता हा इकडचा इलेक्ट्रॉन इकडच्या होलकडे अट्रॅक्ट होऊन इझिली जाईल ना, मला फ्री करावं लागणार नाही. हे काम इझिली झालं इन पीएन जंक्शन. ओके, क्लिअर? मग फॉरवर्ड बायस मध्ये त्या इलेक्ट्रॉनला इकडे ढकललं जाईल टुवर्ड्स एन आणि रिव्हर्स बायस मध्ये त्या इलेक्ट्रॉनला काढून घेतलं जाईल म्हणजे तिकडे होल तयार होतील आणि डिप्लेशन रिजन वाढेल. ओके, हा माझा हे डिप्लेशन रिजन वाढून करतात काय हे मी तुला सांगितलंय. आपल्याला पुढच्या वर्षी बघायचंय फॉरवर्ड बायसिंगचा यूज कसा करतात आणि रिव्हर्स बायसिंगचा यूज कसा करतात. दॅट इज द नेक्स्ट पार्ट. ओके, येस. नाउ रेजिस्टन्स ऑफ द डायोड. हाऊ वी आर गोइंग टू मेजर द resistance of the diode? There are two types of resistances. One is static and another one is dynamic. Okay, so what is the static and what is the dynamic? That we will work on it. Kate wacha point C 254 page. Static and dynamic resistance of a diode. One of the most important properties of a diode is its resistance in the forward bias mode and in the reverse bias mode. Figure 14.27 shows the IV characteristics of an ideal diode. An ideal diode offers zero resistance in forward bias mode and infinite resistance in reverse bias mode. Ideally असं एक्सपेक्टेड आहे. काय? फॉरवर्ड बायस मध्ये काय होईल? रेजिस्टन्स किती असेल? किती असेल? मेन्शन केलं त्यांनी 0. ओके, सो बघा
आपण कालही डायग्राम ड्रॉ केली होती फॉरवर्ड आणि रिव्हर्सची. जर का तुम्ही घरी जाऊन बघितली असेल तर तुम्हाला तुमच्या लक्षात येईल व्ही कोणत्या ऍक्सिस वरती आहे. व्होल्टेज इज ऑन एक्स ऍक्सिस अँड करंट इज ऑन वाय ऍक्सिस. इज इट राईट. मला त्यांनी काय म्हणलं पुढे फॉरवर्ड बायस. त्या ग्राफ मध्ये गंमत अशी झाली फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस एकाच लाईनला मेन्शन केल्यासारखं झालंय. दिस इज द फॉरवर्ड बायस. फॉरवर्ड बायस. ओके. आयडियल डायोड करता असा ग्राफ येत नाही. प्रॅक्टिकलचा ग्राफ मी काल आपण ड्रॉ केलेला आहे आठवतोय ना. फॉरवर्ड बायसचा ग्राफ कसा आहे तो प्रॅक्टिकल ग्राफ इज like this. This is the ideal forward bias and this is the reverse bias. आता काल जे नव्हते त्यांनी दांडी मारलेली होती काल त्यांना मी काय बडबडतोय काही कळत नसणार आहे. आज सगळं लेक्चर त्यांच्या डोक्यावर 50 फूट जात असणार आहे. प्रोव्हाइडेड त्यांचं काय इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्प्युटर असेल त्यांना झेपत असेल. काय फॉरवर्ड शिवाय दिल्याने वाटत असेल नक्की काय घडतं. काल अख्खा चॅप्टर संपला सेमीकंडक्टर ऑलमोस्ट. शेवटचा एक पार्ट राहिला आहे रेझिस्टन्सचा. ओके. येस. पुढचा पॉइंट वाचा. The IV characteristics of a forward bias diode is used to define two of its resistances. पहिला आहे ना an ideal diode offers zero resistance in forward bias mode. Okay. And infinite resistance in reverse bias mode. आता झिरो रेजिस्टन्स झाल्यामुळे रेजिस्टन्स झिरो तर करंट फुल फ्लो झाला. ओके. आणि फॉरवर्ड बायसला का रिव्हर्स बायसला काय झालं रेजिस्टन्स इन्फिनिटी. मग इन्फिनिटी रेजिस्टन्स म्हणजे करंट काहीच नाही पण व्होल्टेज वाढलं. दिस इज द आयडियल ग्राफ. आपला आयडियल ग्राफ रिव्हर्स बायस काल काय आठवतोय का. द आयडियल ग्राफ फॉर रिव्हर्स बायस आठवतोय. This is the ideal graph for reverse bias. Sorry, this is the practical graph of reverse bias. This is the ideal. Okay. म्हणजे जर का तुम्हाला एमसीक्यू ला आयडियल ग्राफ विचारला तर आयडियल ग्राफ कोणता. प्रॅक्टिकल ग्राफ विचारला डायोड कॅरेक्टरिस्टिकचा तर कोणता. ओके. येस. मग पुढचं वाचा. The IV characteristics of a forward bias diode is used to define two of its resistance, the static DC resistance and the dynamic AC resistance. So what is the static DC resistance? कसा काढतात बघूया. Static DC resistance. When a PN junction diode is forward biased, it offers a definite resistance in the current. This resistance is called the static or DC resistance RG of a diode. The DC resistance of a diode is the ratio of the DC voltage across the diode to the DC current flowing through it at a particular voltage. म्हणजे आता बघा हा ग्राफ आपण कन्सिडर केला फॉरवर्ड बायस. ओके. सो हाऊ वी आर गोइंग टू फाइंड आउट मॅक्सिमम इन शॉर्ट वे द मॅक्सिमम डीसी व्होल्टेज सप्लाय ते काहीतरी एवढं असेल. ओके. आणि त्याच्या अक्रॉसचा करंट. सो दिस इज व्हीडी दिस इज आयडी. सो आरडीसी इज इक्वल टू काय येणार रे व्हीडी अपॉन आयडी. कळतंय का. म्हणजे स्टॅटिक म्हणजे काय करायचं मॅक्सिमम व्होल्टेज आणि त्याच्या अक्रॉसला डेव्हलप झालेला करंट. ओके. That is VD upon ID is the static resistance. याला काय म्हणतात static resistance. Getting it? Static म्हणजे काय कळलं. Yes. Next. एक मिनिट.
Sure. So further वाचा पुढचं. आता हा काय झाला स्टॅटिक. हा डायनॅमिक. Yes. Read it further, Arushi. Dynamic AC resistance. मोठ्याने. The dynamic AC resistance of a diode Rg at a particular applied voltage is defined as Rg is equal to delta V upon delta I. म्हणजे काय? See, to find out, pay attention over here. To find out the dynamic resistance, what we will do? Let's draw a tangent at any point. कुठल्याही पॉइंटला काय ड्रॉ करा? Tangent. Drawn. After drawing the tangent, find out the slope. Obviously, the slope क्या उल्टा? This is delta V and this is delta I. So delta V upon delta I. So delta V upon delta I is 1 upon slope. Is it right? So this is nothing but the dynamic resistance. Why we are going to call it as dynamic? तुम्ही जर का हा पॉइंट घेतला आणि इथला पॉइंट घेतला, या दोन्ही पॉइंटला स्लोप सेम येणार आहे का? इथला पॉइंट घेतला, is the slope is same? No, slopes are different. So obviously as slopes are different, value of resistance is going to change at every point. Okay, and therefore we are going to call it as dynamic. म्हणून आपण याला काय म्हणतो? Dynamic. प्रत्येक पॉइंटला चेंज होतो. That's why it is dynamic. Clear? Getting it? Yes. The dynamic resistance of a diode depends on the operating voltage. It is the reciprocal of the slope of the characteristics at that point. ते मी इथे लिहिलं आहे reciprocal of the slope. टेक्स्टबुक मध्ये सुद्धा पेन्सिल लिहून ठेवा. That is equal to 1 upon slope. That is equal to 1 upon slope. Figure 14.28 shows how the DC and the AC resistance of a diode are found out. Yes. Clear? Now the next part, and that is applications of semiconductors in PN junction diode. Okay, हा आपला सगळा पार्ट नेक्स्ट इयरला डिटेल मध्ये स्टडी करायचा आहे. जे जे आता आपण बघणार आहोत, पण कोण कोण आहे याच्यात? बघा पहिल्यांदा कोण आहे? पहिलं काय दिलंय? सोलर सेल. ओके, सोलर सेल मध्ये PN जंक्शन डायोड आहे which converts solar energy or electrical energy to light. आता गंमत अशी आहे, सोलर सेल दोन टाइपचे असतात. एक खरं सोलर सेल नसतात, एक सोलर हीटर असतो. And with the help of solar heater, you cannot heat the water. Sorry, solar cell, you cannot heat the water directly. लोकांना असं वाटतं की सोलर सेल बसवलंय की पाणी पण गरम होतं आणि इलेक्ट्रिसिटी पण मिळते. असं होत नाही. सोलर सेल बसवलं की फक्त इलेक्ट्रिसिटी मिळते. सोलर हीटर हा वेगळा असतो. ओके, which will not generate the electricity, which will convert light energy to heat energy. ओके, आता हा जो सोलर सेल आहे हा दुसरा काही नाही, तो पीएन जंक्शन डायोडच सेल. तो कसा यूज करतात ते नेक्स्ट इयरला बघूया. नेक्स्ट इयरला तेवढंच आहे आपल्याला. फक्त हे सगळं शिकायचं बरं का. इथे लिहिलेला एकूण एक फोटो रेजिस्टर. या तुम्हाला प्रॅक्टिकल सुद्धा आहे बरं का, फोटो रेजिस्टर्स. ओके, व्हॉट इज अ फोटो रेजिस्टर? ऑब्वियसली फोटो मीन्स लाईट. Actually the word originated from photon. गमती आपण म्हणतो माझा फोटो काढणार आहे. फोटो कसा काढणार? फोटो काढ म्हणजे लाईट काढ. फोटो काढा घे. We can take photograph. Photograph means the graph drawn by photons. The graph drawn by light is photograph. I will repeat, graph drawn by photons. Photons means light is known as photograph. Now फोटो काढता येत नाही. फोटो काढणे म्हणजे लाईट काढणे. फोटोग्राफ काढता येतो. ओके, येस. सो फोटोग्राफ हा आपण होतो फोटो रेजिस्टर. सो few resistors are going to change with the light, with the photons. Okay, so photo
dependent resistors, light dependent resistors are known as photoresistors. Next, bipolar junction transistor. ट्रान्झिस्टर, आता ट्रान्झिस्टर फक्त इथे बीजेटी दिलाय. देर आर n नंबर ऑफ ट्रान्झिस्टर्स. बीजेटी, मॉसफेट, एफईटी, फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर्स, ओके, युनि जंक्शन ट्रान्झिस्टर्स, यूजेटी, करेक्ट. सो n नंबर ऑफ ट्रान्झिस्टर्स आर देयर. ओके, आपल्याला त्यातला फक्त बीजेटी हा नेक्स्ट इयरला लर्न करायचा. What is the use of BJT? As we discussed, we can use this transistor as an amplifier, voltage regulate, जो जिनर झाला, as an amplifier or as a switch. Okay, automatic switch on and off, याच्या करता तो वापरला जातो. ते आपल्याला नेक्स्ट इयरला पुन्हा एकदा ट्रान्झिस्टर ॲज अन एम्प्लिफायर, ट्रान्झिस्टर ॲज स्विच, नेक्स्ट इयरला सगळं आहे. Yes, next, photodiode. Photodiode म्हणजे who is going to, after emitting, after absorbing light, the current will flow. लाईट त्याच्यावरती पडल्यामुळे त्याचा करंट फ्लो होतो. त्याला आपण काय म्हणतो, फोटोडायोड. मीन्स ओव्हर हियर अगेन वी आर गोइंग टू कन्वर्ट लाईट एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. पण याचा यूज कुठे होतो, वी आर गोइंग टू यूज इट ॲज एक्सपोजर मीटर. आर्किटेक्ट लोकांना एक खिडकी बसवलेली आहे, खिडकीतून किती सनलाईट आत येतोय, किंवा खिडकीवरती फिल्म बसवलेली आहे त्यातून किती सनलाईट आत येतोय हे चेक करायचंय. तर चेक करण्याचं डिव्हाइस आहे, त्याचं नाव आहे एक्सपोजर मीटर, किंवा त्याचं दुसरं नाव आहे लक्स मीटर. लक्स मीटर का म्हटलंय, बिकॉज लक्स इज अ युनिट ऑफ इंटेन्सिटी ऑफ लाईट. लक्स इज अ सीजीएस युनिट ऑफ इंटेन्सिटी ऑफ लाईट. आता गंमत अशी आहे की गोदरेज कंपनीला असं वाटलं की हा आमचा साबण लावला की तुमची त्वचा जी आहे ती अशी लाईट सगळी ग्लो करेल, म्हणून त्यांनी त्यांच्या साबणाला लक्स असं नाव दिलं. आणि आता आपण लक्स म्हटलं की लोक लक्स हे लाईटच्या इंटेन्सिटीचं युनिट विसरलेलेच आहेत, लोक साबणच वाटतं. सो लक्स मीटर और एक्सपोजर मीटर, फोटोग्राफर्सना हा लक्स मीटर किंवा एक्सपोजर मीटर प्रचंड मदत करतो. किती मला आता फ्लॅश किती पाहिजे, कसा पाहिजे, शटर स्पीड काय पाहिजे, एक्सपोजर किती पाहिजे, फिल्म किती एक्सपोज झाली पाहिजे, हे सगळं इंडिकेट करणारा तो एक्सपोजर मीटर. आर्किटेक्टला तो मदत करतो. फूड इंडस्ट्रीमध्ये एक्सपोजर मीटर, जे फूड इन्स्पेक्टर असतात त्यांच्याकडे या सगळ्यामध्ये वापरतात तो फोटोडायोड. तर फोटोडायोड विल प्ले इम्पॉर्टंट रोल. त्या फोटोडायोडचं महत्व अनन्यसाधारण आहे. एलईडी, आता एलईडी लाईट एमिटिंग डायोड, मी काय बोलायला पाहिजे, इथे जे ट्यूबलाइट लावले आहेत त्या सुद्धा एलईडी आहे. तुमच्या मोबाईल मध्ये जो छोटा बल्ब आहे तो सुद्धा एलईडी आहे, लाईट एमिटिंग डायोड. येस, नेक्स्ट, सॉलिड स्टेट लेझर. Laser, light amplification by stimulated emission of radiation is known as laser. Laser is a short form. तुम्हाला माहिती किती आहे मला माहिती. लेझर हा शॉर्ट फॉर्म आहे. आता आपण गंमत कशी करतो, लेझर लाईट. अरे लेझर लाईट इज अ रॉंग वर्ड का? लेझर मध्ये पहिला जो आहे तो लाईट आहे. ओके, सो व्हॉट इज लेझर? लाईट amplification by stimulated emission of radiation is known as laser. Light amplification by stimulated emission of radiation. हे वर्ड्स घेऊन लेझर हा वर्ड तयार झालेला आहे. ओके, लेझर इज अ शॉर्ट फॉर्म. ओके, त्यामुळे उद्या आपण तरी कमीत कमी म्हणता ना लेझर लाईट म्हणायचं नाही, लेझर खतम, थांबायचं लेझर नंतर. कारण की मग याचा अर्थ काय होईल, तुम्ही लेझर लाईट म्हटलं तर बघा आता, लाईट एम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड एमिशन ऑफ रेडिएशन लाईट, बरोबर की नाही? सो ऑलरेडी लेझर मध्ये लाईट हा वर्ड इन्क्लूड आहे. हा, यू कॅन से बीम ऑफ लेझर. ओके,
किंवा लेझर बीम तुम्ही म्हणू शकता, लेझर लाईट नाही म्हणता येणार आपल्याला. ओके, सो सॉलिड स्टेट लेझर जे आहेत, पहिल्यांदा जे लेझर आले अगदी जुने, जेव्हा सेमीकंडक्टर्स मार्केटमध्ये नव्हते तेव्हा गॅशियस स्टेट, लिक्विड स्टेट लेझर, ज्याला खूप मोठी मोठी इन्स्ट्रुमेंट्स लागायची, म्हणजे एक लेझर डेव्हलप करण्याकरता एक मोठासं आता आपण खिशात सुद्धा घेऊन फिरतो छोटंसं, तसं नाही त्यावेळेला करता यायचं, मोठमोठं ठोकळे असायचे. पण सेमीकंडक्टरमुळे आता एवढासा तो लेझर झालेला आहे, त्याला सॉलिड स्टेट, कारण की तो आता सॉलिड स्टेट मध्ये आलाय, त्याला बाकीच्या काही यंत्रणा लावाव्या लागत नाही. नेक्स्ट, इंटिग्रेटेड आयसीज. आयसी बद्दल आपण परवा ऑलरेडी बोललेलो आहे, त्यामुळे आज मी जास्त बोलत नाही. आयसी, इंटिग्रेटेड सर्किट. ओके, येस, सो दीज आर द ऍप्लिकेशन्स. पुढे दिलेले थर्मिस्टर, टेम्परेचर डिपेंड. हा खरं तर थर्मिस्टर इकडे का आणणार डाऊट. इट इज कॉम्बिनेशन ऑफ टू, करंट, इलेक्ट्रिसिटी अँड सेमीकंडक्टर. टेम्परेचर डिपेंडंट रेजिस्टन्स इज नोन एज थर्मिस्टर. व्हॉट इज थर्मिस्टर आर्या? टेम्परेचर डिपेंडंट रेजिस्टन्स. थर्मिस्टर म्हणजे काय? टेम्परेचर डिपेंडंट रेजिस्टन्स. The material whose temperature changes with the resistance. बरोबर ना? मी असं म्हटलं, the material whose temperature changes with resistance. बरोबर बोलतोय का? बरोबर उलट बोलतोय मी. The material whose resistance changes with temperature. The material whose resistance changes with temperature. ज्या मटेरियलचा रेजिस्टन्स टेम्परेचर चेंज झाला की चेंज होतो, that is known as temperature dependent resistor, that is thermistor. Okay, that is the thermistor. Now there are two types of thermistor. म्हणजे काय आता सांगितलं? thermistor. What I said? क्या बोला मैंने अभी? अरे क्या बोला? काय सांगितलं? अरे टेम्परेचर डिपेंडंट resistor is known as thermistor. There are two types of thermistor. The one is known as PTC. PTC means positive temperature coefficient. Second one is NTC, obviously negative temperature coefficient is NTC. Why? All these resistors, that is PTC, are made up from metals. These are metals. Okay, and all NTC are semiconductors. Why? Why it is PTC? Why it is NTC? याला PTC का म्हटलं वाटलं म्हणून नाही, सांगतो याच्यामध्ये रिझन काय आहे. The reason is, over here when temperature increases for metals, म्हणजे कंडक्टर आपण म्हणूयात, मेटल मॅच ऐवजी कंडक्टर, temperature increases, resistance increases. पीटीसी मध्ये काय होतं? टेम्परेचर वाढलं, रेजिस्टन्स वाढतो, टेम्परेचर वाढलं, रेजिस्टन्स वाढतो, टेम्परेचर इन्क्रीजेस, रेजिस्टन्स इन्क्रीजेस इन पीटीसी. प्रथमेश, एनटीसी मध्ये काय होतं? एनटीसी मध्ये टेम्परेचर इन्क्रीजेस, रेजिस्टन्स डिक्रीजेस इन सेमीकंडक्टर्स. ओके, अँड दॅट्स व्हाय वी आर गोइंग टू कॉल इट एज एनटीसी. मग तरी याला पीटीसी का म्हणतात आपण बघूया. असू दे, आपण तुम्हाला आठवत असेल तर करंट इलेक्ट्रिसिटी नावाचा आपला एक चॅप्टर आहे, आठवत आहे का? त्या करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर मध्ये आपण टेम्परेचर कोएफिशिएंट चा फॉर्म्युला बघितला. आर यू एबल टू रिकॉल द फॉर्म्युला फॉर टेम्परेचर कोएफिशिएंट? व्हाट इज इट? व्हाट वाज द फॉर्म्युला फॉर टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टन्स? अल्फा आरटी माइनस आर नॉट अपॉन आर नॉट डेल्टा टी. आठवतंय का? इज इट राइट? आता बघा इथे काय होईल? टेम्परेचर इन्क्रीजेस,
resistance increases. So over here RT must be greater than R naught. हो की नाही? RT greater than R naught. Answer काय येणार? अल्फाचं पॉझिटिव्ह. अल्फा इज पॉझिटिव्ह. ओके. तिकडे काय होईल रे? तिकडे टेम्परेचर increases, resistance decreases. Means RT is less than R naught. हो की नाही? मग RT less than R naught. Answer काय येईल अल्फाचं? Negative. So over here alpha is negative. Is it right? And that's why it is negative temperature coefficient. लक्षात येते का? Getting it? Where we are going to use these thermometers? हे thermometers आपण कुठे यूज करतो? Obviously, where our regular thermometers cannot reach. Our regular thermometers cannot reach. आपला मर्क्युरी थर्मोमीटर आहे नेहमीचा, तो काही ठिकाणी तो पोहोचू शकत नाही. इथे काही इथे नुसते दोन वायर्स असतात. वायर्स कुठे जाऊ शकतात की नाही? म्हणजे मशीनच्या आतल्या पार्टचं टेम्परेचर मला मेजर करायचंय. आपला मर्क्युरी थर्मोमीटर जाऊ शकेल असा बेंड करा आणि टाका, पण हा हे जाऊ शकतील का? सेकंड पॉइंट, देअर रेंज इज व्हेरी लार्ज. या थर्मिस्टरची रेंज खूप लार्ज आहे. आपला थर्मोमीटर जो मर्क्युरी थर्मोमीटर आहे किती मेजर करेल? झालेलं आहे आपलं 100 डिग्री सेल्सियस, 200 डिग्री सेल्सियस. चलो, खूप जास्त नाही मेजर करू शकत, मग तो फुटेल. इज इट राईट? मग जिथे आपल्याला तो आपला रेग्युलर थर्मोमीटर यूज करता येत नाही, over there we are going to use this thermistor. Okay, clear to all? सभी को समझ में आ गया? कॉपी कर लो फिर ये चार्ट. आता या चॅप्टर मधलेच सॉल्ट न्यूमेरिकल्स मी इथे सॉल्ट करून घेणार आहे बघा. निळ्या मार्कस मध्ये शाई भरली पाहिजे. पुरा कागद निळी शाई. आमच्या लहानपणी असा खेळाच्या आधी असायचं. प्रतिज्ञा घ्यायची असायची. पुरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही, अर्ध लिंबू असते, चिडीची बात नसते, चिडलं तर 7 राज्य घ्यावी लागतील, असं लहानपणी म्हणायचं खेळताना. म्हणजे कोणी चिडायचं नाही, चिडलं डन झालं का?
चला पेज नंबर 248 एक्झाम्पल 14.1 द जयराज रीड द न्यूमेरिकल पेज नंबर 248 पुस्तक क्रमांक 248 पढ़ो Your crystal has 4 into 10 raised to 28 meter minus cube. It has dropped by 1 atm. Concentration of एंटीमनी calculate the number of electrons and holes given now is equal to 1.2 into 10 raised to 16 meter cube. वाचन बंद बर का पुढच्या निमिषापासून वाचन मिशन काही नाही काय ते कशाला वाचन चाललंय वाचा ऋषी पुन्हा एकदा हा A pure SI crystal has मला ना माझ्याकडे तुम्ही येता सर मला न्यूमरिकल जमत नाही न्यूमरिकल जमत नाही याचं कारणच हे तुम्हाला वाटतं ते वाचन चाललंय ना ते वाचन टाइमपास करता चाललंय सरांनी वेळ घालवावा सरांचा वेळ जावा म्हणून ते चाललेलं आहे रीडिंग करताना तुमचं काम हे you are going to read it in your mind when the person is reading over there and you are going to analyze in your brain you have to analyze काय काय दिलेलं आहे unless until you are not going to analyze each and everything जोपर्यंत तुम्ही अनालाइज करणार नाही की नक्की दिलंय काय तो मग तुम्हाला ती सवय लागणार नाही तोपर्यंत तुम्हाला न्यूमेरिकल जमणार नाहीत एक्झाम मध्ये मी येणार आहे का तुम्हाला सांगायला अरे हे दिलंय रे दादा तो वाचा असं आपलं लक्ष तिथेच पाहिजे न्यूमेरिकल रीडिंग माझ्या करता नाही पुन्हा एकदा वाचायचंय वाचा हा A pure SI crystal has 4 into 10 raised to 28 atoms per meter cube. It is doped by 1 ppm concentration at antimony. Calculate the number of electrons and holes given Ni is equal to 1.2 into 10 raised to 16 per हा आता 1 ppm म्हणजे काय 1 ppm म्हणजे 1 पार्ट पर मिलियन ओके सो 1 पार्ट पर मिलियन याचा अर्थ काय 1 पार्ट पर मिलियन अर्थ सांगा मीनिंग सांगा मिलियन मधला एक पार्ट काय आहे बघा अ प्युअर एसआय क्रिस्टल हॅज 4 into 10 28 atoms किती atoms आहे टोटल 4 into 10 to 28 atoms आहे ते डोपिंग केलेलं आहे डोपिंग कसं केलंय तर टोटल 1 मिलियन मध्ये एक म्हणजे 1 मिलियन एसआय असतील त्याच्यात एक कोण पेंटा ट्राय कोण असेल तो 1 मिलियन मध्ये एक असं डोपिंग केलेलं आहे कळतंय का 1 ppm चं मीनिंग कळलं का येस हे मी सॉल्व करायचं म्हणून मी करतोय करायचं म्हणजे याच्या करता हे कळलं पाहिजे 1 ppm म्हणजे काय आणि इथे आपल्या थेरी कुठे जायला नाहीये ओके सो 1 ppm means 1 upon 10 raised to 6 per million आहे ना 10 raised to 6 नंबर ऑफ आता कुठल्या आयटम्स त्यांनी केलेले म्हणले का रे अँटीमनी केलंय सो नंबर ऑफ एसबी ॲटम पण टोटल किती आहेत एका 1 ppm मध्ये एवढे डायरेक्टली यू लॉस्ट युअर इंटरनेट कनेक्शन का बरे असे व्हावे
Yes. So pay attention further. मग आता इथे किती येणार बघा बरं. नंबर ऑफ एसबी atoms किती येणार टोटल. टोटल नंबर ऑफ एसबी atoms 1 ppm आपण डोपिंग करतोय. 1 ppm डोपिंग म्हणजे 10⁶ मिलियन पार्ट मध्ये 1. आता टोटल एसआय ॲटम किती येत असे. एसआय किती दिलेत ना. सिलिकॉन किती आहे 4 × 10⁻28. सो नंबर ऑफ एसपी ॲटम टोटल किती होणार 4 × 10⁻28 डिवाइड बाय 10⁶. बरोबर आहे का. नसेल कळलं तर पुन्हा एकदा सांग. सोपं. हे पण सोडून द्या. 10⁶ मध्ये 10⁶ एसआय ॲटम मध्ये एक एसबी ऍड करतोय. तर 4 × 10⁻28 एसआय मध्ये किती. आता कळलं का. ओके. मग काय आलं 4 × 10⁻28 अपॉन 10⁶. कळलं का. किती आलं 4 × 10⁻22. इज इट राईट. एवढे काय आहेत एसबी ॲटम ऍड केलेले आहेत. मग ऑब्विसली एसबी काय रे. एसबी धन्यवाद. पेंटाव्हॅलेंट आहे का ट्रायव्हॅलेंट आहे. पेंटाव्हॅलेंट आहे. म्हणजे तेवढे इलेक्ट्रॉन जास्त झाले ना. ऑब्विसली जितके एसपी ऍड केले तेवढे इलेक्ट्रॉन जास्त म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन मला मिळाले. देअरफॉर ॲज एसबी इज pentavalent, number of electrons is equal to number of sb atom, that is 4 × 10⁻22. कळलं का. हे झेपलं का सगळ्यांना. गेटिंग इट क्लिअर. मला पुढच्या स्टेपला बघा. तुझं नेक्स्ट स्टेप. आता आपण एक फॉर्म्युला बघितलाय का. Ne × nh is equal to Ni square. So NH is equal to Ni square upon Ne. I think so. Ni is given by them 1.2 × 10⁻16. 1.2 × 10⁻16 bracket square. Ne किती आपला 4 × 10⁻22. म्हणजे 1.2 स्क्वेअर किती आला. 1.2 स्क्वेअर किती आला 1.44. 10⁻16 32 divided by 4 × 10⁻22. ओके. हे पुढे काय मी आता करत नाही तुम्ही करा. इज इट राईट. एवढे नंबर ऑफ काय झाले होल्स. क्लिअर. गेटिंग इट. एनी डाऊट. टेक्स्टबुक मध्ये ऑलरेडी आहे. पण जरी तुम्हाला यातलं काही समजा हे टेक्स्टबुक मध्ये आम्हाला कळलं नाही सर हे आम्हाला जास्त चांगलं कळलं असं म्हणणं असेल तर काहीतरी लिहून घ्या. नाही ते आहेच. ओके. सेम 14.2 सेम टाइप ऑफ न्यूमेरिकल इज देयर. आणि याच्यापेक्षा जास्त सोपं आहे. पण पुढे जाऊया. होमवर्कला लिहायचं काम काय हा लिहा. 14.1 मी आता समजावून सांगितली. लिहा होमवर्कच्या नोटबुक मध्ये कॉपी करा. 14.2 चला आरुष वाचा. At 300 Kelvin and electron and hole concentration 1.5 × 10⁻16 meter. 4 meter cube. 1 meter cube each. And is equal to NH. Doping by indium increases NH to 4.5 × 10⁻22 per meter cube. Calculate any further dope silicon crystal. येस. आता त्या दिलेल्या टेम्परेचरचा खरं काही संबंध नाहीये. काही यूज करायचं नाहीये. त्यांनी काय दिलंय
NH ची व्हॅल्यू दिलेली आहे, बरोबर आहे, आणि NI ची व्हॅल्यू दिलेली आहे 1.5 × 10⁻16. NI दिलाय. इलेक्ट्रॉन अँड होल कॉन्सन्ट्रेशन म्हणजे NI. इलेक्ट्रॉन अँड होल या दोघांचं एकत्रित कॉन्सन्ट्रेशन म्हणजे NI. ओके, सो NI दिलेला आहे. पुढचं NH दिलेला आहे. NE विचारला आहे. सेम फॉर्म्युला यू कॅन यूज डायरेक्टली, यू कॅन फाइंड आउट द आन्सर. बरोबर आहे का? नाउ डायरेक्टली जम्प टू द लास्ट न्यूमेरिकल and then we will start with the chapter, next chapter. 14.3 254. हा, लिहून दिलं मी काल. काय लिहून दिलं बघा, NI म्हणजे काय असा प्रश्न विचारलाय. काल काय लिहून दिलं बघा, फॉर्म्युला लिहून दिलं तेव्हा लिहून दिलं कॉन्सन्ट्रेशन कोणाचं, कोणते चार्जेस, concentration of intrinsic charges किंवा intrinsic charges. म्हणजे इंट्रिन्सिक याच्यातले इलेक्ट्रॉन आणि होलचे कॉन्सन्ट्रेशन तर काय म्हणतात, NI. ओके, I for intrinsic. Clear? Yes. हा, आता 14.3. Yes. वेदांत वाचा. Refer to the figure as shown below and find the resistance between point A and B when ideal diode is forward biased and reverse biased. बर, आता as good as गंमत बघा, as good as खरं तर A ही मेन डायग्राम आहे. फॉरवर्ड बायस म्हणजे काय, B ही फॉरवर्ड बायस, as good as फॉरवर्ड बायस. म्हणजे यात ऍक्च्युअली या न्यूमेरिकल मध्ये आपण वाचतो तर तीन डायग्राम काय दिलं हेच कळत नाही बेसिक. आता A ही मेन खरी दिलेली डायग्राम आहे. A ही काय आहे त्यांनी दिलेली, B आणि C दिलेल्या डायग्राम्स नाही. त्याला याच्यात असं दाखवायचंय काय, फॉरवर्ड बायस म्हणजे काय, इन केस ऑफ फॉरवर्ड बायस इट विल बिहेव एज अ कंडक्टर. तो करंट पास करतो आणि त्याच्यामुळे फॉरवर्ड बायस सर्किट जर का आपण बघितलं तर दिस इज द फॉरवर्ड बायस आणि म्हणून याला बी म्हटलंय. दिस इज फॉरवर्ड बायस. ओके, मग हा पण 30 आहे, हा पण 30 आहे. 30 आहेत ना, 30 पॅरलल म्हणजे आन्सर 15 येणार. विश्वास बसत नाहीये बघा, रेजिस्टन्सेस पॅरलल कॉम्बिनेशन 1/30 plus 1/30 that is 2/30. 2/30 means 1/15 but this is 1/RP. ओके नाही, so RP is equal to 15 ohm. म्हटलं का? आता रिव्हर्स बायस ना, डायोड कुठे बसवलाय रे, डायोड इथे बसवलाय ना, इथे इथे या पार्टवर डायोड बसवलाय ना. मग जर रिव्हर्स बायस झाला तर तो इन्सुलेटर म्हणून काम करणार आणि as good as it is open circuit. इथे सर्किट काय झालं, ओपन झालं. आता म्हणजे as good as हा रेजिस्टन्स असून नसल्यावर काय झाला ना, राहिला फक्त हा खालचाच रेजिस्टन्स. सो रेजिस्टन्स ऑफ द सर्किट इज नाउ 30 ओहम. राहिला काय दोन्ही केसेस, फॉरवर्ड बायसला काय झाला रेजिस्टन्स 15 ओहम, रिव्हर्स बायसला काय झाला 30 ओहम. क्लियर? हा हा, ओपन सर्किट. ओपन सर्किट कुठे झालं बघ बरं, हे बघ सर्किट असं आहे काहीतरी, इथे इथे काहीतरी हे जोडलेलं आहे, ते दाखवलेलं नाही डायग्राम मध्ये. हा, आता मग हा तर नाही पण इथून करंट जाईल ना असा, म्हणजे ह्याचा रेजिस्टन्स झाला, कळलं का? क्लियर? गेटिंग इट टू ऑल सभी को हा, दुसऱ्या डायग्राम मध्ये दाखवलंय ना, सी मध्ये ना का बी मध्ये, बी मध्ये हे काय भेटलं ना, बी फॉरवर्ड बायस म्हणजे डायोड तिथून करंट पास करून देणार, म्हणजे तो सर्किट मध्ये आला. रिव्हर्स बायस मध्ये म्हणजे हा काढून टाकला, म्हणजे मी जे मगाशी सांगितलं ना ऍज अ स्विच, आठवतंय का, स्विच म्हणून काम करतो तो. इथे फॉरवर्ड बायस लावला तर करंट फ्लो झाला, रिव्हर्स बायस लावला तर नाही झाला. Getting it? Clear? चलो
फारशी याच्यावरती आता न्यूमरिकल्स जरी मी आपण सॉल्व्ह केली तरी याच्यावरती न्यूमरिकल्स अशी येत नाही. तुम्ही याच्या 256 पेज वरचा एक्सरसाइज जरी बघितला त्याच्यात न्यूमरिकल्स नाहीये. आपण पुढच्या चॅप्टरकडे आपल्याला जाऊयात. वेळ आहे 10 मिनिटं. 10 मिनिटात पुढचा काहीतरी पाठ होईल असं वाटतंय. सुरू करू. The name of chapter is the electromagnetic waves. शेवटचा एक चॅप्टर राहिलाय. ओके, चॅप्टर झाला की सिलेबस संपला. जो हा चॅप्टर तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये होम असाइनमेंट म्हणून दिलेला आहे. त्याचं रिझन असं आहे की नुसती थेअरी आणि जनरल इन्फॉर्मेशन असल्यासारखं आहे. हे खूप काही खरं शिकवायचं आहे काय चॅप्टर मध्ये तर काही नाही. नॉट मच. गोष्टी सांगायच्या आहेत मला. पुढचे 4 दिवस मला गोष्टी ऐकायच्यात नुसत्या. हे काही मी फारसं शिकवणार नाहीये. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स गाइस बाय डिस्कसिंग द मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हिट. आठवतंय का? आठवतंय का? कोणते कोणते आहेत मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हिट? मोड ऑफ ट्रांसफर ऑफ हीट. बोलो कौन से मोड है? कंडक्शन, कन्वेक्शन, रेडिएशन. इज इट राइट? कंडक्शन, मोड ऑफ ट्रांसफर ऑफ हीट विदाउट एक्चुअल मायग्रेशन्स ऑफ पार्टिकल्स. पार्टिकल्स मायग्रेट होत नाहीत, पार्टिकल्स व्हायब्रेट होतात, एकाची एनर्जी दुसऱ्याला देतात. इज इट राइट? वी डिस्कस about the conduction in detail in the chapter thermal properties. Convection, mode of transfer of heat. काय? With migration or without migration? With migration, correct. With my actual migration of particles. Okay, is known as convection. What is radiation? Mode of transfer of heat which do not require material medium for the propagation. जर पुढे याला मटेरियल मीडियमच लागत नाही तर आपण काय म्हणतो? रेडिएशन. अँड इन द रेडिएशन देयर इज एमिशन ऑफ EM waves. तिथेच काय एमिट होतात? EM waves. ओके. Actually what is EM wave? It is nothing but a light only. It is nothing but a light only. Long time from ancient age human being was curious about the fact about what is light. अगदी लहान असल्यापासून माणसाला हा लाईट, लहान असल्यापासून म्हणजे आपण लहान असल्यापासून, माणूस लहान असल्यापासून म्हणजे काय? अगदी होमो सॅपियन सॅपियन या एज पासून. ओके, म्हणजे जेव्हा माणूस फार सुधारलेला नव्हता, आताही आपण सुधारलेलो आहोत की नाही ठाऊक आहे. म्हणजे कपडे घालतोय म्हणून सुधारलोय म्हणायचं, चांगले चांगले घर बिरं बांधतोय, गुहेत राहत नाही म्हणून सुधारलेलं म्हणायचं. विचार काय करायचा? ओके, येस. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. फ्रॉम एन्शियंट एज ह्युमन बीइंग वॉज क्युरियस अबाउट द लाईट अँड व्हॉट इज लाईट. मग ऑब्विसली त्या वेळेला होमो सॅपियन सॅपियन एज पासून निसर्गात काही जरी घडलं, इंद्रधनुष्य दिसलं की देव खुश झाल्या म्हणून दिसतोय. पण बघितलं Water of goddess is happy, that's why we are able to see the rainbow. किंवा अशा वेगवेगळ्या कन्सेप्ट त्या काळात होत्या. काळ बदलत गेला, थोडासा माणूस अजून जास्त विचार करायला लागला. सॉक्रेटिस असेल किंवा आपण बरेच त्या ग्रॅव्हिटीच्या वेळेला बरेच बघितले, त्या हिस्ट्रीमध्ये जास्त राहणार नाही. पण या लोकांनी सायंटिफिक थिंकिंग कसं करायचं, काय करायचं याची एक डायरेक्शन द्यायला सुरुवात केली. गॅलिलिओनी एक्सपेरिमेंट्स करायला सुरुवात केली आणि त्यानंतर न्यूटनचा एरा सुरू झाला. इन दिस न्यूटन्स एरा he touched almost each and every part of science. त्यावेळेला जो जो नोंदपाठ आहे त्या सगळ्यामध्ये न्यूटनने काम केलं. साऊंड आहे, मोशन मध्ये आहे, ग्रॅव्हिटेशन आहेच आहे. ओके,
ज्या वेळेला इलेक्ट्रिसिटीवरती खूप जास्त काम नव्हतं त्यावेळेला तिथे मात्र न्यूटनचं काम नाही असं नाही, तिथे न्यूटन आहे, कमी प्रमाणात आहे. पण लाईट मध्येही न्यूटन आहे बाबा. सो ऍट दॅट टाइम ऑलमोस्ट इन 16th century the fighting was going on between two scientists. The fighting was only one question, that is what is light. The war was going on and the war is on one topic, that is what is light. So the name of two scientists is Newton Baba ki jai ho. One Sir Isaac Newton and second the Christian Huygens. Okay, English scientist, German scientist. आता याचं प्रोनाउन्सिएशन हॉयगेन, याचं प्रोनाउन्सिएशन तुम्हाला कॉलेजेस मध्ये हॉयगेन, ह्युजेन, हायजेन, हुईजेन काही मिळेल. आय एम नॉट क्लेमिंग दॅट व्हॉट आय एम प्रोनाउन्सिंग इट इज करेक्ट. जर्मन लोक, मी काही जर्मन लोकांकडून याचं प्रोनाउन्सिएशन हॉयगेन ऐकलेलं आहे म्हणून मी हॉयगेन प्रोनाउन्स करतो. माझा असा अजिबात दावा नाही की माझंच प्रोनाउन्सिएशन करेक्ट आहे, त्यांचं चुकीचं आहे. पण हे हुईजेन नक्की नसणार आहे, त्याचं कडा चायनीज नाही. ओके, सो आणि जर्मन लोक रॉन्जेन असं आपण प्रोनाउन्स करतो, ते रॉन्गेन करतात. ओके, रॉन्गेन सुद्धा जर्मनच होता, हू डिस्कवर्ड एक्स-रे. त्याच्याकडे आपण जाणारच आहोत. न्यूटन अँड हॉयगेन. न्यूटन वॉज सेइंग दॅट लाईट इज मेड अप फ्रॉम स्मॉल टायनी पार्टिकल्स नोन एज कॉर्पस्कल्स. नेक्स्ट इयरला आपल्याला या दोन्ही थेरीज डिटेल मध्ये स्टडी करायची आहे. चॅप्टरचं नाव आहे वेव्ह ऑप्टिक्स. ओके, त्यावेळेला दोन्ही थेरीज आपल्याला लर्न करायच्या आहेत. वी हॅव टू लर्न न्यूटन्स थेरी एज वेल एज हॉयगेन्स थेरी. सो न्यूटन वॉज सेइंग दॅट लाईट इज मेड अप फ्रॉम व्हॉट? लाईट इज मेड अप फ्रॉम स्मॉल टायनी पार्टिकल्स नोन एज कॉर्पस्कल्स. तर त्यांनी काय सांगितलं? लाईट काय आहे? पार्टिकल आहे, कॉर्पस्कल. ऑन द अदर हँड हॉयगेन्स सेड नो, लाईट इज अ वेव and which is longitudinal wave. Wave which require medium. आणि तोपर्यंत ना मीडियम रेडिएशन म्हणजे काय? रेडिएशन कन्सेप्टच माहित नव्हती. वेव्ह दोनच टाईपचे असतात असं दोन नाही, एकच टाईपची असते वेव्ह, म्हणजे मेकॅनिकल वेव्ह ओनली. आपण तीन टाईप बघितले, आठवते का वेव्हचे? कोणते तीन टाईप बघितले? मेकॅनिकल, नॉन मेकॅनिकल म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक, आणि तिसरा मॅटर वेव्ह. ओके, त्यावेळेला मॅटर वेव्हचा संबंधच नव्हता, तो फार आता मागच्या सेंचुरीत आलाय. पण नॉन मेकॅनिकल वेव्ह ही कन्सेप्ट माहिती नव्हती. तेव्हा वेव्ह म्हणजे फक्त मेकॅनिकल, आणि वेव्ह म्हणजे त्याला मीडियम मस्ट, देयर मस्ट बी मीडियम. मग हॉयगेन म्हणतो लाईट इज अ लॉजिकल वेव्ह अँड इट रिक्वायर्स मीडियम, ऑब्वियसली, बिकॉज एव्हरी वेव्ह रिक्वायर्स मीडियम. कारण त्यावेळेला ॲज अ सेड हियर मीडियम नाही अशी वेव्हच नाही जगात, असं मानलं जातं. ओके, या कन्सेप्टच अशी होती की which word you use? Wave. There must be medium. And that's why he proposed there is one hypothetical medium in the entire universe, that is known as luminoferous ether. आपल्या हॉयगेनने सांगितलं की yes, there is a medium in the entire universe. मग सायंटिस्टने हे luminoferous ether फाइंड आउट करायचा ट्राय केला युनिवर्स मध्ये. त्यांना काय luminoferous ether मिळालं नाही. So Newton said that you are wrong. There is no luminiferous ether. So light is not wave, light is particle only. Light is particle only. हॉयगेन म्हटलं ठीक आहे, पण लाईट पार्टिकल नाही आहे, कारण की विथ द हेल्प ऑफ युअर थेअरी, न्यूटन्स थेअरी, गमतीची थेअरी होती ना त्याची, काय काय So Newton, according to Newton's corpuscular theory, velocity of light in denser medium is more in rarer medium. म्हणजे ग्लास मध्ये वेळ जास्त आहे, त्याचं लॉजिक बरोबर होतं. इफ वी आर गोइंग टू कंपेअर विथ साऊंड, साऊंड तसे बरं का, velocity of sound is more in denser medium. तसंच लाईट सो असं त्याचं म्हणणं, पण तो पार्टिकल आहे. दुसरा पॉइंट त्यांनी असं मांडला कोणी, न्यूटनचे होतं
रिफ्लेक्शन सायमल्टेनियस रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन त्याला प्रूव्ह करता आलं नाही. इंटरफेरन्स डिफ्रॅक्शन फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट त्याला प्रूव्ह करता आले नाही. हॉयगेन म्हटला अरे ठीक आहे तू पार्टिकल म्हणतोय माझं हे मीडियम सापडत नाही म्हणून, पण तुझ्या या गोष्टी कुठे प्रूव्ह करता येतात तुला? तुझीच थेरी चुकीची. सो युअर थेरी इज रॉंग. हा याला म्हणतोय तुझं चुकतंय, हा याला म्हणतोय तुझं चुकतंय, दोघेही भांडतात. बोथ युअर फायटिंग विथ इच अदर. या भांडणात ते लोक गेले, हे भांडता नाही गेले. कारण तुम्हाला वाटेल एक भांडण म्हणजे तानाजी मावसाने उद्या बांधा मारलं, उद्या बांधे तानाजी मावसाला मारलं, तसं नाही. ओके, पण याच्यावरचं सोल्युशन ते जिवंत असेपर्यंत आलं नाही. ओके, मग याच्यावर सोल्युशन आलं कधी? याच्यावरचं सोल्युशन आलं पहिल्यांदी आपल्याला फ्रेस्नेलने सांगितलं. व्हॉट हॉयगेन सेड दॅट इज light is longitudinal. No, he denied it and he said light is transverse in nature. पण ट्रान्सवर्स हे कशावर त्यांनी सांगितलं तुम्हाला आठवतात का? प्रॉपर्टीज ऑफ लॉन्जिट्युडिनल, प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्सवर्स आठवत आहेत? प्रॉपर्टीज ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह आणि प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह. त्यात एक प्रॉपर्टी होती बरं का, जी मी एक्सप्लेन केली नाही, ती पुढच्या वर्षी एक्सप्लेन करून म्हणून सांगितलं. प्रॉपर्टी अशी होती, ट्रान्सवर्स वेव्ह can be polarized. Rashi, longitudinal waves cannot be polarized. Transverse wave can be polarized. Longitudinal waves cannot be polarized. Lightचं polarization फ्रेस्नेलला दिसलं. मालू नावाच्या सायंटिस्ट सगळ्यात पहिले दाखवलं. मालू सायंटिस्टचं नाव आहे. ओके, so that's why Fresnel claimed that as we can polarize light must be transverse in nature. Light काय असला पाहिजे? Transverse in nature. हो, वाडेकर आता आला तुमचा. तो काय मनमोहनची कलाकार आहे. बरं, एकच आहे का ना? आला काय गेला ट्रान्सवर्स इन नेचर. पण अजून ह्या डिस्कवरी पर्यंत आपण जायचोय इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या. मग हे कोणी केलं, काय केलं, कसं केलं, कधी केलं, केव्हा केलं, कुठे केलं, बघूयात. मंगळवारी सोमवारी आपल्याला बघायचं आहे एटीओजीचा शेवटचा. ओके, डन. चलो आज ये करून जाते हैं. बाय बाय, हैव अ नाइस डे अहेड. फिर मिलते हैं. खुदा हाफिज़, सत श्री अकाल. भगवान आप सभी लोगों का भला करे, ऐसी चाहते हुए बता देता हूँ. नमस्कार.